नमस्कार. स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आणि चविष्ट आणि चमचमीत मटार आणि बटाट्याची भाजी कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर ही भाजी भात किंवा चपाती कशासोबतही खा तुम्ही, एकदम भारी लागते आणि करायला एकदम सोप्या पद्धतीमध्ये ही भाजी केलेली आहे. तर सध्या थंडीचे दिवस आहेत. बाजारमध्ये भरपूर प्रमाणात हे हिरवेगार, ताजे, फ्रेश मटार आलेले आहेत. तर त्याच मटारपासून आणि बटाट्यापासून आपण मस्त असे हे चमचमीत मटार बटाटा भाजी बनवणार आहोत. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल, तर स्वामी प्रसाद किचनला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. तर मटार आणि बटाट्याची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य बघूया. तर इथे मी एक 4 बटाटे छान स्वच्छ पाण्याने धुवून त्याच्यावरची साल काढून बारीक स्लाइसमध्ये चिरून घेतलेले आहेत. 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि एक मोठी वाटी आपण फ्रेश वाटाणा घेतलेला आहे. इथे मी बाजारातून वाटाण्याच्या शेंगा आणून छान वाटाणे सोलून घेतलेले आहेत. एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. कोथिंबीर आणि कस्तुरी मेथी घेतलेली आहे. गरम मसाला, धना पावडर, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. हळद पावडर, लाल मिरची पावडर, आलं, एक 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या, जिरं आणि मोहरी घेतलेली आहे. तर आपल्याला या भाजीसाठी या टोमॅटोची प्युरी करून घ्यायचं आहे. तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी टोमॅटो घालून घेतलेला आहे आणि एक 10 ते 12 लसणीच्या पाकळ्या, आलं घालून आपल्याला या टोमॅटोची छान पेस्ट बनवून घ्यायचं आहे. तर इथे मी मिक्सरला छान बारीक टोमॅटोची पेस्ट बनवून घेतलेली आहे. तर इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढई छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी घालून घ्यायचं आहे. मोहरी छान तडतडायला लागली, की मग त्याच्यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे. जिरं छान फुलून द्यायचं आहे. नंतर आपण जे बारीक-बारीक चिरून घेतलेला कांदा आहे, ते आपण या तेलामध्ये घालून घ्यायचं आहे. तर इथे गॅस आपल्याला फुल करूनच आपल्याला या कांद्याला परतवून घ्यायचं आहे. तर हा कांदा आपल्याला छान सतत ढवळत राहायचा आहे, म्हणजे एकदम सगळीकडेच आपला हा कांदा छान भाजला जातो. तर एक 2 ते 3 मिनिटामध्ये आपल्या या कांद्याचा कलर चेंज झालेला आहे आणि छान आपला कांदा हा परतला गेलेला आहे. तर इथे आपला कांदा छान परफेक्ट आपला हा छान भाजला गेलेला आहे. तर आपल्याला याच्यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे आहेत. इथे मी हळद पावडर घालून घेतलेला आहे. 1 चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे. गरम मसाला आणि धना पावडर घालून घेतलेला आहे. तर हे सर्व मसाले आपल्याला तेलामध्ये छान मंद गॅसवर आपल्याला हे मसाले परतवून घ्यायचे आहेत. तर हे स्टेप खूप महत्त्वाची आहे. म्हणजे तेलामध्ये छान हे मसाले परतवून घ्यायचे आहेत. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये जे आपण टोमॅटो, आलं आणि लसणाची पेस्ट केली होती, ते आपण या मसाल्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला एक 4-5 मिनिटं मंद गॅसवर परतवून घ्यायचं आहे. तर टोमॅटोची पेस्ट न घालता तुम्ही टोमॅटो घेऊन बारीक-बारीक चिरून जितकं बारीक होता होईल तेवढे बारीक चिरून टोमॅटो घातलात तरी पण चालेल. तर टोमॅटोची पेस्ट घालून आपल्याला एक 3-4 मिनिटं मंद गॅसवर आपल्याला असंच शिजवून घ्यायचं आहे. या टोमॅटोच्या पेस्टला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे टोमॅटोची पेस्ट आपल्याला या तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे. तर बघितलात एक 3-4 मिनिटामध्ये छान या टोमॅटोच्या पेस्टला साईडनी तेल सुटलेलं आहे आणि परफेक्ट आपली ही टोमॅटोची पेस्ट बनवून तयार झालेली आहे. तर इथे मी 1 वाटी फ्रेश मटार घेतले होते. ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि छान एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर याच्यामध्ये जे आपण बारीक चिरून घेतलेले बटाटे आहेत, ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया आणि छान या मसाल्यामध्ये किंवा या टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये आपल्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर याला आपण एक 2 ते 3 मिनिट आपल्याला मंद गॅसवर असंच छान परतवून घ्यायचं आहे. तर बघितलात तुम्ही इथे सगळ्या जिन्नसामध्ये छान मसाला एकदम व्यवस्थित मिक्स झालेला आहे. नंतर आपल्याला याच्यावरती एक झाकण ठेवून 5 ते 10 मिनिटासाठी आपल्याला याला वाफवून घ्यायचं आहे. तर इथे एक 5 ते 10 मिनिटानंतर आपले हे छान मसाले एकदम या बटाट्यामध्ये आणि या मटारमध्ये एकदम व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. नंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तर सर्वात शेवटी आपण इथे कस्तुरी मेथी घेतलेली आहे. तर इथे मी 1 चमचा कस्तुरी मेथी घेतलेली आहे. ते हातावर थोडंसं आपल्याला क्रश करून याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. म्हणजे क्रश करून घातल्यामुळे या कस्तुरी मेथीचा फ्लेवर या भाजीमध्ये छान उतरतो. नंतर कोथिंबीर घालून छान या भाजीमध्ये मिक्स करून घेऊया.
नंतर या स्टेजला आपल्याला इथे पाणी घालून घ्यायचं आहे. तर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती घट्ट, किती पातळ भाजी पाहिजे असेल, त्या प्रमाणात तुम्ही पाणी घालवू शकता. तर इथे मी एक अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. नंतर पाणी घालून आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक 10 मिनिटासाठी मंद गॅसवर आपल्याला हे भाजी शिजवून घ्यायचं आहे. तर एक 10 मिनिटांनी मी याच्यावरचं झाकण काढून घेतलेलं आहे. तर आपली भाजी शिजली आहे का नाही हे आपण बघूया. तर इथे आपली भाजीमधले बटाटे शिजले आहेत का नाही ते आपण चमच्याने चेक करूया. तर छान आपले हे बटाटे एकदम व्यवस्थित या भाजीमध्ये शिजले गेलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही इथे या भाजीचं कलर आणि टेक्स्चर एकदम किती सुंदर आलेलं आहे. तर इथे आपली हे मटार आणि बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. तर घरच्या घरी, घरच्या साहित्यामध्ये एकदम पटकन होणारी ही मटार आणि बटाट्याची भाजी बनून आपली मस्त तयार झालेली आहे. तर ही भाजी आपण एका डिशमध्ये सर्व्ह करूया. तर अशा पद्धतीने एकदा तरी तुम्ही भाजी करून खा. तर ही भाजी एकदम सोप्या पद्धतीमध्ये केलेली आहे. तर ही भाजी चपाती किंवा भात कशासोबतही खाल्लात तरी एकदमच भारी लागते. तर ही भाजी लहान मुलांना जर डब्याला करून दिलात, तर ते खूप आवडीनं खातील. तर लहानांपासून मोठ्यापर्यंत आवडणारी ही मटार आणि बटाट्याची भाजी केलेली आहे. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज जर बघायला आवडत असतील, तर स्वामीप्रसाद किचन या चॅनलला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. धन्यवाद.